मी एकच आव्हान करतो की या अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. भूत पिशाचा हा काही प्रकार नाही, जादूटोणा तर अजिबातच नाहीये. या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये आणि जर कोणी अशा अफवा पसरवत असेल तर पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्याकडे त्यांच्या इंस्टाग्रामची चौकशी करून त्वरित कारवाई करावी, म्हणजे हा प्रकार बंद होईल. आपल्यासोबत प्राध्यापक के नायरे सर आहेत. आज आपण त्यांना विचारणार बागलाण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अफवा आहेत, भूत दिसल्यासारख्या काही घटना घडलेल्या आहेत, परंतु या सर्व विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक के नायरे सर आहेत. सर, काय सांगाल या सर्व गोष्टींबद्दल आपण? मी याबाबत 2-3 गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की आराई मध्ये आणि आता आमच्या ब्राह्मण गावात जे नदी किनारी गिरणा काठी, नेमकं गिरणा काठावरच का हे प्रकार घडत आहे. आराईमध्ये तेच झालं आणि ब्राह्मणगाव मध्ये तेच झालं. तर पहिली गोष्ट अशी की वाळू चोरांना रात्रीचं कुणी जागं राहायला नको, वाळू उपसा व्यवस्थितपणे झाला पाहिजे. काही शेतकऱ्यांचे डाळिंब आहे, काहींना डाळिंब चोरायचे असतात, अशी भीती एक वेळा अडाणी लोकांमध्ये बसली, जे अशिक्षित आहेत त्यांच्यामध्ये बसली की यांचा हेतू साध्य होतो. आज अशी परिस्थिती आहे की रात्रीचं कुणीही बाहेर निघायला तयार नाही आणि याच्यात या चोरांचं सगळं फावत आहे. पहिली गोष्ट, भूत पिशाचा हा विषय कधीचा, आम्ही दाभोळकरांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. परंतु माझ्या सुद्धा ब्राह्मण गावात माझ्या शिवारात हा प्रकार झाला आणि मला जेव्हा समजलं तेव्हा मी सांगितलं की हे कुणीतरी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांचं काहीतरी हेतू साध्य करायचा आहे. पण त्या दरम्यान काल आणखीन रात्री ससे आणि रानमांजरी पकडणारे काही भुरटे वाघूर बांधून, वाघूर लावून तिथं बसलेले होते. गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांचा संशय आला, त्यांनी पकडलं त्यांना आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण पोलीस यंत्रणेने पुढे काय केलं याचा काही अजून खुलासा नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या ज्या काही गोष्टी आहेत या ठरवून केल्या जात आहेत. नेमक्या नदीकाठीच का होत आहेत? एक तर वाळू उपसा, अवैध धंदे, गावठी दारू पाडणे किंवा डाळिंब चोरी किंवा अजून अनैतिक काही प्रकार असू शकतात. आणि मग याच्यातून पोलीस डिपार्टमेंटने सतर्क झालं पाहिजे. काल आमच्या गावच्या तरुणांनी त्या 2 तरुणांना पकडलं, त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण अंतर्गत माहिती आहे की पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. आणि मग इंस्टाग्रामवर हे जे काही चुकीचं पसरवलं जात आहे, पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की याच्या खोलात जा. इंस्टाग्रामचे कोण असे प्रोड्युसर आहेत की जे खोटे अफवा पसरवत आहेत? आराईमध्ये असं मानवी सदृश्य पाणी 2-4 दिसतात. माझ्या गावात असे काळे कपडे, काळा चेहरा करून 2-3 जण रात्री फिरतात. बरं, किती वाजेला? 6:45, सायंकाळी 6:45, 7:30च्या दरम्यान. असं कुठेही घडू शकत नाही. फक्त ते पाहतात की जिथं महिला स्त्रिया एकट्या एकट्या आहेत आणि अशा ठिकाणी जायचं, दरवाजे वाजवायचे, ते लोक घाबरून जातात. ग्रामीण भाग आहे, मजूर असतात, ते सायंकाळी 6-7 वाजेला स्वयंपाक करून जेवण करून 7:30ला झोपून जातात 8 वाजेपर्यंत. सांगण्याचं महत्वाचं कारण असं आहे की हे कुठेतरी प्लॅनिंगने नदीकाठीच का चाललेलं आहे याचा शोध आधी घ्या. आराई झालं, शेबळी झालं, ब्राह्मणगाव या परिसरात हे प्रकार का होत आहेत? तर इथं डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, त्यानंतर अवैध धंदे करणारे लोक त्या परिसरात आहेत, त्याचबरोबर वाळू तस्करी करणारे लोक आहेत, काही चंदन तस्कर आहेत. तर यांचा बंदोबस्त शासनाने, पोलीस डिपार्टमेंटने करावा अशी मी नम्र विनंती करतो.